मतदानाचा हक्क हा लोकशाहीमध्ये खूप पवित्र आपला अधिकार आहे आणि तो बजावताना बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, जी घटना लिहिली, जे कॉन्स्टिट्यूशन लिहिलं, ज्यात राणीच्या पोटी राजकुमार जन्माला येणार नाही, तर मतपेटीतून आणि नव्याने ईव्हीएम मधून राजकुमार राजा जन्माला येणार. ह्या राजा जन्माला घालण्याच्या प्रक्रियेत आपला सहभाग आहे, त्याचा खूप आनंद होतो. किंवा जो कोणी निवडून येणार आपलं एक मत आहे, त्याचा खूप आनंद आहे. या सगळ्या प्रचारादरम्यान आरोप प्रत्यारोप टीका देखील खूप काय कसा प्रतिसाद या सगळ्या टीकांकडे किंवा आरोपांकडे 2014 साली माननीय मोदीजी देशाचे पंतप्रधान होईपर्यंत या सगळ्या प्रचाराचा, आरोप प्रत्यारोपाचा पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह परिणाम व्हायचा. 14ला मोदीजी पंतप्रधान झाले, देवेंद्रजी महाराष्ट्र मुख्यमंत्री झाले आणि 5 वर्षामध्ये आता विकासावर आणि चेहऱ्यावर मोदीजी आहेत ना करामंद असं सुरू झाल्यामुळे हे आरोप प्रत्यारोप हे बुडबुडे आहेत, त्याचा काही उपयोग होत. मला परवा प्रचारामध्ये ग्रामीण भागामध्ये एक अतिशय, आता ज्या आजीबाईंना भेटल्या त्या आजीबाई भेटल्या, तर एक काम कराल का म्हणजे बोला, तर मोदीजींना सांगा की तुमचं चिन्ह कमळ बदलून मोदीजी करा, आम्हाला ते सोपं पडेल. इतका मोदीजींचा करिश्मा असल्यामुळे तो बिहारमध्ये दिसला. प्रत्येक वेळेला नाचता येईन अंगणवाकडे, तसं आताही होणार आहे की मतचोरी वगैरे. पण ह्याला कळतच नाही की मोदीजींनी त्यांच्या एका अर्थाने आयुष्यभर सामाजिक राजकीय काम अतिशय प्रामाणिकपणे पारदर्शकतेने करून एक विश्वास लोकांमध्ये निर्माण झाला आणि त्यामुळे आरोप प्रत्यारोपामध्ये ते होत राहतं. दादा, प्रभाग 24 मध्ये आठवड्याची लढाई होती. बीडकरांच्या मतदारसंघामध्ये 3 ते 4 ठिकाणी मशीन बंद पडल्या, एक तासभर वाया गेलाय, तासभर वाढवून मिळावं अशी मागणी त्याची आयोगाकडे. साधारणतः नियम आहे की 5:30 वाजता जे कोणी कॅम्पसमध्ये आत राहतील त्या सगळ्यांना टोकन मिळून रात्री 12-1 पर्यंत मतदान करून घेण्याची पद्धत आहे. त्यामुळे सगळं नीट होईल. गणेश बेडकर आणि त्यांचे अन्य 3 सहकारी प्रभाग 24 मध्ये अतिशय चांगल्या मार्जिनने विजय होतील. प्रभाग 23 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे सगळे उमेदवार विजय होतील. हा 115 जागांना तर पर्याय नाही. 115 ते 125 मध्ये मात्र थोडी घासाघीस सुरू आहे. पण परवा प्रदेश अध्यक्ष रविजीत चव्हाण येऊन त्यांनी 165 एकेका जागाचा आढावा घेतला आणि काही करेक्शन सुचवल्या, त्यातून 125 पण होतील. पण 115 वर तुम्ही पैजा लावा. निवडणुकीमध्ये 2017 नंतर आता 8 वर्षांनी निवडणूक होते, आधीच्या निवडणुका आणि यावेळी जरा जास्त जोर लावावा लागला. पूर्ण राजकीय जीवनाची पातळी पूर्ण खालावली. आता माझ्यासारखा जो वयाच्या 20व्या वर्षी घर सोडून संघटना वाढीसाठी देशभर फिरणारा कार्यकर्ता हे सगळं बघून व्यथित होत असला तरी मी त्याला नाईलाज तो क्या इलाज अशा भूमिकेतून पाहतो. किंवा समाजामध्ये एकूणच वातावरण जे बिघडलंय त्याचा राजकीय क्षेत्रावरही परिणाम आहे, पण तो जरा जास्तच परिणाम. त्याचा सगळ्यांनी सिरियसली विचार केला पाहिजे. वारंवार मी असं म्हणत असतो की ह्या राज्याचे प्रमुख 10 नेते आहेत, त्याने एकदा बसून सगळं बोलायचं काय, वागायचं काय. आपल्या घरातला मुलगा सुद्धा आरोपामध्ये सापडला तर रामासारखं अग्निदेवी आपण करणार की नाही, लक्षात आलं कोणाबद्दल म्हटलं. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी बसून सेट करण्याची आवश्यकता. असं जो तुम्ही किस्सा सांगितला तर तो नेमकं काय म्हणलं, काय होतं मोदींबद्दलचं प्रेम लोकांमध्ये इतकं आहे ते व्यक्त करण्यासाठी मी म्हटलं की लोक म्हणाले कमळ तरी शोधावं लागतं, मोदीजी आमच्या हृदयात बसले. मग आम्हा अडाणी माणसांना आज गेल्यानंतर कमळ शोधण्यापेक्षा मोदी शोधणं सोपं. त्याचा अर्थ असा होतो की मोदीजींची पॉप्युलरिटी इतकी वाढली की आरोप प्रत्यारोपाने काही फरक पडत. दादा, गेल्या 15 दिवसांमध्ये अजित पवार विरोधात भाजप असा सामना पाहायला मिळाला. आता तुम्ही 115 पेक्षा जास्त जागा रोष व्यक्त केलेला आहे. त्यानंतर अजित पवारांना तुम्ही महानगरपालिकेमध्ये सोबत घेणार आहात. कसं आहे की आमची पार्टी कधी फुटली नाही, मुख्यमंत्री बदलण्याचा कधी विषय आला नाही. याचं कारण आमची पार्टी नेतृत्व मानते, लोकशाही आहे. मतं व्यक्त करणं म्हणजे 40-42 वर्ष बरोबर काम केल्यामुळे मी वेगळ्या विषयांवर देवेंद्रजींशी भांडेन,
माझं मत मांडेन तर फायनली देवेंद्रजी म्हणतील ते फायनल. तसं आम्हाला 115 आणि रवीजी म्हणतात राज्याचे अध्यक्ष तर पण 125 जागा मिळाल्यानंतरही देवेंद्रजी म्हणाले की नाही आता सगळ्यांना सामावून घ्या. तर त्या प्रपोर्शन मध्ये आम्ही सामावून घेऊ. दादा म्हणतात की मला कुणाला सोबत घेण्याची गरज भासणार नाही, महापौर आमचं. असं आहे की दादांसारखे जे राज्यातले काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या ओव्हर कॉन्फिडन्सने आणि अतिशय उर्मट उद्धट ते अजितदादांना म्हणत नाही मी पहिला शब्द काय वापरला की इन ऑल काँग्रेसमध्ये ते काँग्रेसची वेगळी नावं त्याच्या वेळेला निर्माण झाली. आमच्या तरी बीजेपीची नावं नाही निर्माण झाली. हर्ष काँग्रेस, हे काँग्रेस, ते काँग्रेस, पवार काँग्रेस, अजित पवार काँग्रेस. तर ह्या सगळ्यांचा ओव्हर कॉन्फिडन्स आणि बॉडी लँग्वेज उर्मट याच्यातून तर ते बॅकफुटला गेले आणि आमचा बुडबुडा न ठरता 14 ते आता 26 आम्ही सातत्याने 3दा मोदीजी पंतप्रधान झाले काय देवेंद्रजी मध्ये उद्धवजीने दगाफटका केला नाही तर सलग मुख्यमंत्री झाल्याचं काय कारण अतिशय नम्र मुंगी होऊन साखरतो. हा जो उद्धटपणा आहे त्याचे रिझल्ट त्यांना मिळत आहेत. थँक्यू.